रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान S-400 एअर डिफेन्स सिस्टीम सध्या चर्चेत आहे। याचा वापर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान केला होता। वायुसेनेनं याला गेम चेंजर म्हटलं होतं। हा करार झाल्यास यात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहउत्पादन देखील समाविष्ट असू शकतं, ज्यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत एक नवीन युग सुरू होणार आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। त्यापूर्वी त्यांनी PM मोदींसोबत कारमधील एकदा केलेल्या प्रवासाची माहिती दिली। चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 25व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता। त्याबद्दल सांगताना पुतीन यांनी म्हटलं की कोणतीही पूर्वतयारी नव्हती, तो प्रवास सहज घडला होता। आम्ही दोघे बाहेर पडलो आणि समोर माझी कार दिसली, त्यामुळे आम्ही सोबत प्रवास केला। या प्रवासात आम्ही नेहमीप्रमाणे मित्रांसारखे बोलत होतो। आमच्याकडे नेहमी चर्चा करण्यासारखे अनेक विषय असतात, असे यावेळी पुतीन यांनी म्हटलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे रशियन आमदार अभय कुमार सिंग सध्या चर्चेत आलेत। अलीकडेच त्यांनी भारत-रशिया संबंधांना आणखी बळकटी देण्याचं आवाहन केलं होतं। तसंच भारतानं रशियाकडून मिळालेल्या S-500 एअर डिफेन्स सिस्टीमच्या ऑफरचा गंभीरपणे विचार करावा अशी विनंतीही केली आहे। राष्ट्राध्यक्ष पुतीन आज 23व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेकरता दिल्लीत दाखल झाले। त्यांच्या भेटीदरम्यान संरक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वपूर्ण करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर आहेत। यावरून परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटण्यास सरकारचा विरोध आहे, असं लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय। जेव्हा बाहेरून कोणी भेटायला येतात तेव्हा त्यांची विरोधी पक्षनेत्यांसोबत भेट होण्याची प्रथा असते। अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही हे होत असे, पण हल्ली परदेशी मान्यवर भारतात आले असताना किंवा मी परदेशात भेट देण्यासाठी गेलो असताना सरकार त्यांना विरोधी पक्षनेत्यांना न भेटण्याचा सल्ला देते, असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केलाय। विरोधी पक्षनेता एक वेगळा दृष्टिकोन सादर करतो, आम्ही सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करतो, असंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलं। अमेरिकेकडून 2026 साठी न्यू G20 ची घोषणा करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक आर्थिक व्यासपीठाची म्हणजेच ग्लोबल इकॉनॉमिक फोरमची पुनर्रचना करताना 2026च्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी न्यू G20 नावाची योजना जाहीर केली। यामध्ये पोलंडचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आलंय, तर राजकीय तक्रारींमुळे दक्षिण आफ्रिकेला यातून वगळण्यात आलंय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। डिसेंबर 2026 मध्ये फ्लोरिडाच्या मियामी येथे होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेचं यजमानपद अमेरिका भूषवले। 2009 नंतर पहिल्यांदाच अमेरिका G20 शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे। दोन 2025 मध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरतेच्या काळातून जाते। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार जगभरातील सार्वजनिक कर्ज वेगानं वाढतंय। सर्वात कर्जबाजारी देशांच्या या यादीत आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाही सामील झालाय। सरकारी खर्चाचा अतिरेकीपणा, वारंवार येणारी अर्थसंकल्पीय तूट, जागतिक संकट आणि आर्थिक निर्णयांमध्ये राजकीय अडथळा यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे। अमेरिकेचे सरकारी कर्ज GDPच्या 125% पोहोचलंय। 2030 पर्यंत जगभरातील एकूण सरकारी कर्ज जगाच्या GDP इतकं असू शकतो, असा अंदाजही आता व्यक्त करण्यात आलाय। ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा अर्जदार आणि त्यांच्या H-4 अवलंबित व्यक्तींसाठी तपासणी प्रक्रिया अधिक कडक केली आहे। या अर्जदारांना त्यांची सोशल मीडिया प्रोफाईल प्रायव्हसी सेटिंग पब्लिक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पब्लिक ठेवल्यानं इतर लोकही या प्रोफाईलवरील पोस्ट पाहू शकतील। परराष्ट्र विभागानं जाहीर केलेल्या एका आदेशानुसार 15 डिसेंबर पासून सर्व H-1B अर्जदार आणि त्यांच्या अवलंबित व्यक्तींच्या ऑनलाईन उपस्थितीचं पुनरावलोकन केलं जाणार आहे। यापूर्वी विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्सची अशी तपासणी केली जात होती। आता H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांचाही यात समावेश असेल। ऑस्ट्रेलियाच्या राजकीय वर्तुळात अलीकडेच घडलेल्या एका घटनेनं केवळ देशाच्याच नव्हे तर जागतिक पातळीवरही चर्चा निर्माण केली आहे। उजव्या विचारसरणीच्या सिनेटर पॉलिन हॅन्सन यांनी ऑस्ट्रेलियन संसदेत थेट बुरखा घालून प्रवेश करत आंदोलन केलं। या निषेधानं प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियापर्यंत खळबळ माजवली।
देशात बुरख्यावर आणि चेहरा झाकणाऱ्या वेशभूषेवर बंदी आणावी या मागणीसाठी त्यांनी हा निषेध व्यक्त केला होता. मात्र संसदेत प्रत्यक्ष बुरखा घालून केलेलं हे आंदोलन नियमबाह्य ठरल्यानं त्यांना एका आठवड्यासाठी सिनेटमधून निलंबित करण्यात आलंय. अमेरिकेत गुरुवारी US एअरफोर्सचं एक F-16 लढाऊ विमान कोसळलं. अपघाताच्या काही सेकंद आधी पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. हा अपघात दक्षिण कॅलिफोर्नियातील ट्रोना शहराच्या एका वाळवंटात झाला. विमान ट्रोना विमानतळापासून सुमारे 3 किलोमीटर दूर कोसळलं. विमान वेगानं खाली कोसळत होतं आणि पायलट पॅराशूटच्या मदतीनं बाहेर पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जमिनीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि काळा धूर आकाशात पसरला. बांगलादेशची राजधानी ढाका आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेत. केंद्रस्थानी असलेल्या नरसिंगडी जिल्ह्याच्या सुमारे 30 किलोमीटर खोल हे धक्के सौम्य होते. यामुळे लोकांमध्ये क्षणभर भीती निर्माण झाली होती. मात्र कोणतेही नुकसान झालं नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. तसंच आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे इमारतीचे नुकसान झाल्याचा अहवाल आलेला नाही. म्यानमारमध्ये अफूची लागवड 17% वाढली असून 10 वर्षांचा विक्रम मोडलाय. अफगाणिस्तानात बंदी आणि उत्पादनात घट झाल्यानंतर जागतिक अफू हेरोईन बाजारात म्यानमारचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. गृहयुद्ध, गरिबी आणि असुरक्षिततेमुळे अफू हे म्यानमारमधील रोख पीक बनलंय. मात्र गेल्या काही वर्षातील राजकीय बदलांनंतर आणि 2021 मध्ये तालिबाननं अफूच्या लागवडीवर घातलेल्या कडक निर्बंधांनंतर तेथील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या नीतीमुळे पाकिस्तानचा विनाश होतोय असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण उझमा खान यांनी केलाय. असीम मुनीर यांनी अफगाणिस्तानसह उगाचच संघर्ष वाढीस लावलाय. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी हा उल्लेख केलाय. त्यांनी असीम मुनीरच्या डोक्यावर परिणाम झालाय असं या पोस्टमध्ये म्हटलं. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा उठल्या होत्या. दरम्यान त्यांची बहीण उझमा खान यांनी इम्रान खानची भेट घेतली होती. आदियाला तुरुंगात इम्रान खान यांना सध्या ठेवण्यात आलंय. मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठा फटका बसल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनं आता एका नव्या आणि अत्यंत धोकादायक गटाचा खुलासा केलाय. अझहरनं जमात उल मोमिनात नावाच्या जैशच्या महिला विंगबद्दल मोठे दावे केलेत. यामध्ये आतापर्यंत 5,000हून अधिक महिलांची भरती झाल्याचं त्यानं म्हटलंय. या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिलं जात असल्याचंही मसूद अझहरनं सांगितलं. असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही आता सहभागी झाली आहे. 49 अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी असीम मुनीर आणि अन्य पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांवर व्हिसाबंदी घालावी असे मार्को रुबियो यांना निवेदन दिलंय. मुनीर पाकिस्तानमध्ये लोकशाही रद्द करून हुकुमशाही प्रतिष्ठापित करण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. तसंच पाकिस्तानमधील संविधानिक दुरुस्ती व लष्करी नेतृत्वात बदल झाल्यानं पाकिस्तानमध्ये येत्या काळात लोकशाहीचा अगदीच झगमगाट नाहीसा होण्याची शक्यता आता वाढली आहे. भारताची बजेट एअरलाईन इंडिगो सध्या मोठ्या ऑपरेशनल समस्यांमधून जाते. आजही इंडिगोची 150हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती. क्रूची कमतरता आणि खराब हवामानामुळे इंडिगोला या समस्यांचा सामना करावा लागतोय. याआधी मंगळवार आणि बुधवारी 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत एअर इंडियानं माफी मागत तांत्रिक अडचणींमुळे आणि खराब हवामानामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होऊन अनेक उड्डाणं रद्द करावी लागल्याचं एका अधिकृत निवेदनात सांगितलं. मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. या धमकीनंतर विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. यावेळी विमानात 180हून अधिक प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विमानाच्या आपत्कालीन लँडिंग नंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. विमानतळ सुरक्षा संस्था, बॉम्ब पथकं आणि CISF कर्मचाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केली, पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर बॉम्ब धमकीची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं. त्याने धमकी का दिली याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील तोयामेता पाडबेडा जंगलातून 3 IED बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी ते सुरक्षितपणे उद्ध्वस्त केले असल्याचीही माहिती आहे. नक्षलवाद्यांनी सैनिकांना हानी पोहोचवण्यासाठी जंगलात IED ठेवले होते. मात्र बॉम्ब निकामी पथक
नारायणपूर आणि ITBPने संयुक्त कारवाई करत हे बॉम्ब जप्त करून उद्ध्वस्त केले. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला लक्ष्य करण्यासाठी पडभेदा येथे जाणाऱ्या मदीन नदीच्या काठावर नक्षलवाद्यांनी IED पेरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केल्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षाचे मुर्शिदाबाद येथील आमदार हुमायूं कबीर यांना पक्षानं तातडीनं निलंबित केलंय. कबीर यांच्या या वक्तव्यानंतर पक्षानं त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हुमायूं बाबरी मशीद का बांधतील? जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील तर त्यांनी दुसरे काही का बांधू नये? बाबरी मशिदीच्या प्रचारामागे भाजपचा हात आहे. जाणून बुजून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय असा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या कुटुंबातील कंपन्यांना मोठ्या संख्येनं सरकारी कंत्राटे दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सरकारनं दिलेल्या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री कुटुंबाला एवढ्या मोठ्या प्रमाणात काम मिळणे हा अद्भुत योगायोग आहे अशा शब्दात न्यायमूर्तींनी आश्चर्य व्यक्त केलं. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खंडपीठानं अरुणाचल प्रदेश सरकारला फटकारलं. न्यायालयानं 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीतील सर्व जिल्ह्यांमध्ये खांडू किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित कंपन्यांना दिलेल्या प्रत्येक कंत्राटाचा संपूर्ण तपशील देण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणात एका सायको किलर महिलेमुळे खळबळ उडाली आहे. पानिपतमध्ये 6 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. चौकशीत या महिलेनं स्वतःच्या मुलासह इतर 4 मुलांची हत्या केल्याचं उघड झालंय. महिलेचं नाव पूनम असून ती सोनीपतमधील भावड गावची रहिवासी आहे. घरातील सर्व मंडळी लग्नात व्यस्त असताना पूनमने मुलीला पाण्यात बुडून तिची हत्या केली. CCTVच्या आधारे पोलिसांनी तपास घेत या महिलेला आता अटक केली आहे. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाची 23 तोळे सोन्याची चोरी हरियाणातील कुख्यात सासी टोळीनं केल्याचं आता निष्पन्न झालंय. रेल्वे पोलिसांनी या टोळीचा शोध घेत 5 जणांना दिल्लीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर 3 जण फरार झाले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी गांधीधाम एक्सप्रेसमधून मिरजेत येणाऱ्या महिला प्रवाशाचे सुमारे 8.25 लाख रुपये किमतीचे 23 तोळे सोने चोरट्याने लंपास केले होते. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तपास सुरू केला. त्यानंतर ही चोरी हरियाणातील सासी टोळीनं केल्याचं निष्पन्न झालं. अमरोहा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात 4 युवकांचा जागीच मृत्यू झालाय. हे चौघेही वैद्यकीय शिक्षण घेत होते. मेडिकल क्षेत्रात ते इंटर्नशिप करत होते. रात्री उशिरा युनिव्हर्सिटीतून परतताना ही घटना घडली. हायवेच्या सर्व्हिस लेनवर ट्रक उभा होता. त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या स्विफ्ट कारनं ट्रकला धडक दिली. कारचा पुढचा भाग यामध्ये चिरडला होता. 4ही युवक त्यामध्ये फसले होते. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत कारमधील या चौघांचाही मृत्यू झाला होता. जम्मू काश्मीर खोऱ्यात तापमान 0° खाली गेलंय. त्यामुळे थंडीची लाट आता तीव्र झाली आहे. याचा परिणाम म्हणून पर्वतीय भागातील नद्या आणि धबधबे आता गोठून गेले आहेत. अनंतनाग परिसरातून याचे मनमोहक पण कठीण परिस्थिती दर्शवणारे दृश्य आता समोर आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह देखील बर्फाच्या रूपात साचले आहेत. तापमान 0 खाली गेल्यामुळे नद्या आणि धबधबे गोठले असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून समोर आलंय. बेळगावात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदत्ती येथील रेणुका देवीच्या मार्गशीर्ष महिन्यातील आज होणाऱ्या पौर्णिमा यात्रेसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणाहून भाविक डोंगरावर दाखल झालेत. आज महायज्ञ मोठ्या उत्साहात पार पडला तर भंडाऱ्याची उधळण करत जयघोषात मिरवणूक पार पडली. यल्लमा देवीचे निवासस्थान असलेल्या हरलकट्टी येथून ज्येष्ठांनी साड्या, ब्लाऊज, बांगड्या, हळद आणि केशर आणून धार्मिक निधी पूर्ण केले. यात्रेनिमित्त होणारी गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्या वतीनं भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बासुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचं निधन झालंय. दिल्ली भाजपनं एक्सवर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली. स्वराज कौशल यांनी 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
नवनीत सहगल यांनी प्रसार भारतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. केंद्र सरकारनं त्यांचा हा राजीनामा स्वीकारलाय. लवकरच प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सहगल यांचा राजीनामा स्वीकारल्याचा आदेश जारी केलाय. त्यांनी 2 डिसेंबरला राजीनामा सादर केला होता. सहगल यांची 16 मार्च 2024ला प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रसार भारतीच्या अध्यक्षांचा 3 वर्षांचा कार्यकाळ असतो. मात्र सहगल यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच राजीनामा दिल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रातील डॉक्टर हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान या संस्थेनं उत्तर प्रदेश सरकारच्या मातृभूमी योजनेअंतर्गत प्रतापगड जिल्ह्यातील महानायक अमिताभ बच्चन यांचे पैतृक गाव बाबूपट्टी हे गाव दत्तक घेतलंय. संस्थेनं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 1 कोटी रुपये बजेट निश्चित केलंय. संस्थेच्या अध्यक्षा निवृत्ती यादव यांनी जिल्हा पंचायत राज अधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आता मान्यता दिली आहे. या योजनेतून विकास कामं होणार आहेत. या उपक्रमामुळे अमिताभ बच्चन यांच्या मूळ गावाचा कायापालट होणार आहे.